आंघोळ वगैरे मस्त झालेली आहे आणि चुलीवर मस्त स्वयंपाक चालू आहे. गप्पा मारल्या आम्ही. आजीला पण फोनवर बोललो आहे की नाही. चांगला का बाळ पिल्लू? मंडळी काय मिळेल बघा. हे बघा हे बघा. हे चला तर आता इथपर्यंत झालेला आहे ब्लॉग आपला. आणि कसा वाटतो त्याची वेळ आहे. आई आणि बघ धार काढायला लागले तर इथं सगळेजण म्हणतात की बाळ तुझ्यासारखंच झालंय, लांबच्या आजी सारखंच झालंय म्हणतात. आता याच्यात फवारणी वगैरे काही केलेली नाही. पुसून घेतो. आणि हा मोहर किती लागलाय मोहर बघा. तर ह्याच्यातला 10% जरी टिकला. नमस्कार मंडळी, तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही बॅकग्राऊंड बघून ओळखला असाल मी कुठे आहे. तर मी आहे लांबजण्यामध्ये. आणि म्हणलं आलो तर आता थोडासा एक छोटासा ब्लॉग घेऊया. आई भाऊची पण भेट होईल आणि बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्यात. शेतात पपई लावली आहे नाही. हां, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि मस्त वातावरण आहे बघा. काल रात्री यायला उशीर झाला मला आणि स्वेटर आणलं नाही, त्यामुळे बघा शर्ट आहे आतमध्ये आणि त्याच्यावर हा टी शर्ट टाकला शेवटी. डबल एवढी थंडी वाजवती, गाडीवर जास्तच वाजती, त्यामुळं आलेलो रात्री. आता इकडे दार वगैरे काढायचं चालू आहे, गप्पा वगैरे चालू आहेत आमच्या. आणि खूप छान ब्लॉग असणार आहे, शेवटपर्यंत पहा. सकाळ सकाळची वेळ आहे. आई आणि बघ धार काढायला लागले तर इथं. मस्त माहोल असतो गावाकडे. मग आई सगळेजण म्हणतात की बाळ तुझ्यासारखंच झालंय, लांबच्या आजी सारखंच झालंय म्हणतात. आता सेम तुझ्यासारखी दिसायला लागली बऱ्यापैकी. लय तर हसती छान एकदम. नाही नाही नाही, थोडा फरक आहे. काय म्हणतात भाऊ? भाऊ काय? हा आपल्या हातात नसते ते, 7 पिढ्याचं येत असते. कुणाचं पण अनुवंश येऊ शकते 7 पिढ्याचा. हो, तिकडचा आणि इकडचा आहे की नाही. होय म्हणजे वाईट आहे. होय, हळू हळू हळू. हा, काहीतरी लागलं असं चढायला वगैरे. आंघोळ वगैरे मस्त झालेली आहे आणि चुलीवर मस्त स्वयंपाक चालू आहे. गप्पा मारल्या आम्ही. आजीला पण फोनवर बोललो आहे की नाही. हा, तर मस्त किती भारी वाटतंय. मस्त शेक तिथं, थंडीचे दिवस आहेत. बऱ्याच गप्पा वगैरे मारल्या. लोक म्हणतात आई काल नाही बरेच हे येतात, परंतु इथली परिस्थिती आहे ना, मी अगोदर पण सांगितलंय आहे की नाही. काय अडचण येते, कसं होतं भाऊचं डब्याचं वगैरे. डब्याच कोड आहे की, दुसरं काही नाही. मग ते कसं आहे, आई जर तिकडे आली तर भाऊच्या डब्याचा प्रश्न निर्माण होतो जरा. आता कारण तुम्ही म्हणाल वहिनी का डब्बा देऊ शकत नाही, कारण कसं आता भावाचा मुलगा आहे ना, तो लातूरला आहे शिकायला, छोटा आहे. आणि आता 8 वाजता त्या जातात लातूरला सोडायला. मग ते यायला 11 साडे 11 वाजतात त्यांना रिटर्न यायला. मग तोपर्यंत भाऊंचं कसं शेतात वगैरे जायचं असते किंवा इथली कामं बरीचशी असतात, त्यामुळं जेवण आपल्याला किती सरासरी 8-9 वाजेपर्यंत लागते आहे की नाही. मग तिकडून येऊन परत ते डबा बनवतात. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भाऊची परेशानी खूप होती. मग हा, आणि त्यावेळेस कधी जर लेट होत असेल ना, तर ते तिथंच थांबतात. त्या फ्लॅट आहे भावाचा, रामभायचा, तिथं थांबतात आणि मग घेऊनच येतात शौर्यला. त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे भाऊच्या डब्याची होते, त्यामुळे एवढा दिवस आहे ना मी टाळलं. परंतु आता या सिच्युएशनला, वर्षाच्या आईचं तर तुम्हाला माहिती आहे दवाखान्याचं काय झाली सिच्युएशन, त्यामुळं आता आईला घेऊन जायचा विचार चालू आहे. तरी पण अजून दुसरा एक चान्स आहे की बघूया. मला जर सुट्ट्या मिळाल्या महिनाभर तर मग चाललंय की 1 महिना ऍडजस्ट करावं आहे की नाही. आणि पुढे बरेचशा गोष्टी चेंज होणार आहेत, ते तुम्हाला
पुढे लक्षात येईल त्या पद्धतीनं काहीतरी समायोजन करायचा प्रयत्न चालला, जेणेकरून कुणाला त्रास होऊ नये, सगळं व्यवस्थित व्हावं, सेफ्टी आहे की नाही. तर बघूया आता काय काय होते. तर बघा आईची भेट झाली आता तुमची, बरेच जण आठवण काढतात आई. हो. आणि आजीला पण आता आजी म्हणत होती तिथं बस स्टँडवर आजीला ओळखलं पण मुलींनी, आणि आजी तुम्ही वर्षाकडे का जात नाही म्हणते तुम्ही. आता बघा आजी तर किती दिवस झाले ब्लॉग मध्ये नाही, वर्ष 1.5 वर्ष झालं नाही, तरी आजीला ओळखलं. तर असंच प्रेम असू द्या. तर आता मी जातोय शेताकडे, इथं पण चुलत्यांना वगैरे सगळ्यांना भेटून घेतो आणि मी शेताकडे जातो. शेतात तुम्हाला खूप छान छान बघायला मिळेल, त्या गोष्टी पण तुमच्याशी शेअर करता येईल. तर चला आहे नाही जाऊन येतो. हा हो. तर शेतात आलोय मी, पाठीमागे ज्वारी बघू शकता किती मस्त आलेली, आणि इकडे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या. बघा काही ठिकाणी उसावरची शेंग म्हणतात, काही ठिकाणी वरणा म्हणतात, आमच्या भागात वरण्याची शेंग म्हणतात का हे. तर हे जे छोटस रस्त्याच्या कडेला हे केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये बाहुनी वेल सोडलेली आहे. तर याला किती फुलं लागलीत बघा तुम्ही. आणि म्हणजे या भाज्या बघा आपण घरी पण करू शकतो बघा, जागा थोडीफार असेल, एक वेल जरी लावली ना तर आपल्या भाज्या वगैरे याच्यामध्ये पूर्ण होऊ शकतात. अशा पद्धतीनं खूप सारं केलेलं आहे. कारल्या इकडे पण वरण आहे पूर्ण, हे म्हशीसाठी गवत. आणि ह्या आंबा जस्ट एक मागच्या वर्षी 2 वर्षाचा हा, याला पण किती मोहर लागलाय बघा, हा भाऊंनी लावलेला आहे आणि हे गवत केलेलं आहे. तर यावर्षी आहे ना आपण म्हणजे हे लावलेलं आहे, पपई लावलेली आहे. फर्स्ट टाइमच पपईचा आपण हे केलेला आहे प्रयोग, कारण असं पण ह्याला पपईला पण जास्त पण पाणी लागत नाही, कमी पाण्यावरच येते. हे बघा वांगे मस्त छोटे 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 लागलेले आहेत. तर कोल्हापूरला जायचं आहे तर थोडा थोडा मी भाजीपाला आहे ना तर घेतो, जेणेकरून आपलं जास्त का टिकणार नाही ते, पण वांगे वगैरे टिकू शकतात. जे घेता येईल ते करतो. तर वर्षाचा फोन आला असेल, 1 मिनिट. तर या माझ्या पाठीमागे बघा हे लसणाचे वाफे आहेत हे. तर लसूण हा दरवर्षी आमच्याकडे असतोच बरं का. बघा ह्या लसणाच्या म्हणजे वेळामुशीला काय करतात माहिती आहे का, ह्या लसणाची पानं वगैरे असतात ना, ह्याच्यापासून आंबील बनवतात बघा, खूप चवीला छान असतं ते. पूर्ण लसणाचा स्मेल आहे त्याच्यातनं बघा, आणि ते खूप छान लागते आंबील. आंबील कुणी कुणी पिले कमेंट करून सांगा. आणि बघा हे आतमध्ये ही पपई आहे पूर्ण आपली, आणि पपईमध्ये आहे ना वटाणा केला आहे, वटाण्याची शेंग म्हणतो ना आपण, वटाणा. तर म्हणजे एवढाच उपयोग केला बघा, एक कणभर सुद्धा वेस्ट होऊ दिलेलं नाही. म्हणजे हे आता वाटाणा निघून जाईल आणि त्यानंतर मग पुढे पपईची वाढ तर काय होत राहणार आहे चांगली, एकदम काय म्हणतात त्याला, समान वाढ झालेली आहे एकदम. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. इकडे हात दोडका केलेला आहे. आणि चुका म्हणतोय ना, चुका कुणी कुणी खाल्लाय सांगा, असा आंबट असतो बघा, हे का चुका. बघा शेतात आल्यानंतर काय काय खायला मिळते बघा, टोमॅटो आहे, भरपूर काही आहे. आता हा व्लॉग बघताना वर्ष खूप मिस करणार, कारण वर्ष आली पहिल्यांदा शेताकडे येत असती, कारण शेतात खायला पण भरपूर काय काय असतं आणि शेतातली मजाच वेगळी आहे बघा. हो आपल्याला पिकलेला टोमॅटो सापडलेला आहे. आता इथं फवारणी वगैरे काही केलेली नाही, पुसून घेतो. आणि हा एक नंबर. हा गावरानमध्ये बरं का, वैशालीमध्ये नाही. ह्याची मजाच वेगळी आहे. इकडे गाजर आहे, भरपूर काय काय केलेलं आहे बघा. आणि या गोष्टी खूप मिस करतो मी तर. हे बघा वाटाण्याची शेंगा कसले आहेत बघा, मस्त. सकाळ सकाळचं दव बघा, हे पानावर किती छान आहे.
एक नंबर. कोबी वगैरे काढून झालेला आहे, परंतु त्याला बुडापासून जे फुटवा परत येतो ना, त्याच्यापासून पण कोबी किती छान आल्यात बघू शकता. हे बघा, ॲक्च्युली इथं एकच खोड आहे आणि त्याच्यावरती कोबी कट केल्यानंतर परत त्याला फुटवा येत असतो, त्याच्यापासून हे बघा हे आलेले आहेत पूर्ण. बघा आपण किती पोचलाय बघा, मस्त मस्त सकाळचं दव आहे याच्यावरती. हे बघा इकडं पण आहे. शेपूच आहे बघा, ही शेपू मोठी झालेली आहे, याला बिया आलेल्या आहेत. किती कलरफुल दिसतंय राव, हे किती सुंदर आहे बघा हे नेचर. किती मस्त पोचले बघा हे. याची लागण बघू शकता तुम्ही, हे पूर्ण पडले एकदम. हे बघा छान लागते नाही, सगळीकडे हेच आहे. किती बिया आहेत बघा. आपण जनरली बघतो लहान असतात शेंगा, पण ह्या किती पोचलेले आहेत बघा. याला बिया किती आहेत बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि एक ते मी तोडताना पडलेली खाली इथं, म्हणजे 10 बिया आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख. शोधलं तर प्रत्येक गोष्टी सुख आहे, पण ही शेताकडची गोष्टच काहीतरी वेगळी असते बघा. आपण चला काही भाजीपाला पण घेणार होतो आपण. गाजर केलं इकडे भाऊनी. हे गाजर आहे बघा, हे गाजर. ही जे आहे ना बघा, तुम्हाला हे पपई दाखवायची राहिली बघा. हे पपई आहे ना, हे ड्रिप केलेली आहे ही पपईला मध्ये. आता हे काय झालं, पपई ओळखू येत नाही ह्या वाटाण्यामुळं. हे आंतरपीक घेतलेलं आहे त्याच्यामुळं मला ते आपली पपई हे काही अशी. हे बघा पपई, हे पपई, हे बघा हे पपई, हे पपईची आपली झाडं. लई छोटे छोटे रोपं लावले, आता खूप छान आलेले आहेत. तर बघा हे आमचा खाराचा आंबा हा विहिरीवरचा. इतका यावर्षी खूप छान सगळीकडेच मोहर आलेला बरं का, विहिरीवरचा आंबा. आणि हा सुरुवातीला खूप आंबट, पिकल्यानंतर खूप गोड. आणि मुळात हे सगळं खारासाठीच आम्ही वापरतो. खूप मोहर लागलेला. आणि यावर्षी जरा पाऊस पण चांगला झालेला आहे बरं का, त्यामुळं पाणी पण आहे बघा. पाणी पण विहिरीत भरपूर आहे यावर्षी. पडझड खूप झाले, कारण कसं आहे तर खूप काळी माती जास्त असल्यामुळं बांधूनच घ्यावी लागणार आहे याला. जसं काही केलेलं बघा, दरवर्षी विहीर पडते, हे सगळ्याची पडझड होती. तर ह्याला काहीतरी पर्याय करावाच लागणार आहे. हे जनावरांसाठी पिण्यासाठी बघा पाणी. हे झाड किती वाकलेलं आहे बघा की. लहान असताना या झाडावर चढायचं. तर मला समजतं तसं असलेलं हे पेरूचं झाड बरं का. तरी आता यावर्षी सध्या तर काही पेरू याला दिसत नाही. तर हा गहू, याला कोणी ओंब्या म्हणतं, कोणी लोंब्या म्हणतं. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. हे विहिरीचे लिंबोणीचे झाडं. मग आमच्याकडं पाण्याचा असा पक्का सोर्स नाही आहे, म्हणजे सगळं टोटली पावसावर अवलंबून शेती आहे, ही निसर्गावर अवलंबून शेती आहे. तरी आमच्या भागातील लातूर भाग म्हणजे किती ड्राय तुम्ही माहीत असेल, तुम्ही वाचून असाल किंवा न्यूजमध्ये. तर म्हणजे टोटली निसर्गावर अवलंबून शेती आहे. तरी पण इथला शेतकरी
खचून न जाता बघा आहे त्यात समायोजन करून कमीत कमी पाण्यावरती मायक्रो लेवलला नियोजन करून खूप चांगल्या पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करतात. त्यामुळं निसर्गाची साथ खूप गरजेची आहे. आणि हे नारळ झाड बघा, इथं 5 नारळाची झाडं होती, पण 2016ला जे आवर्षण आलं म्हणजे दुष्काळ पडल्यासारखी परिस्थिती, पाऊस काळच झालेला नाही. त्यामुळं त्यावेळेस तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असाल की बाबा सांगलीवरून लातूरला ट्रेननी पाणी आलेलं, काहीतरी ही न्यूज खूप व्हायरल झालेली. म्हणजे ते महानगरपालिकापुरतं पाणी होतं बरं का. पण त्यावर्षी आमचे 5ही नारळाचे झाडं खूप मोठे होते, त्यातले 4चे शेंडे मोडून पडले होते. म्हणजे विचार करा की काय परिस्थिती असेल. जनावराला सुद्धा पाणी मिळायचं मुश्किल होतं. माणसाला काय आपण टँकरने उपलब्ध होऊ शकतं, हे करू शकतो, पण जनावरांचं खूप अवघड असतं. आणि त्या कालावधीमध्ये एक प्रकारे नाहीशी झाली. प्रत्येकाच्या घरी बैलजोडी असायची किंवा मग जनावरं असायची, पण ह्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे त्या कालावधीमध्ये आहे ना जनावरांचं प्रमाण खूप कमी झालं. परंतु त्याच्यानंतर थोडासा बरा पाऊस होत चालला आहे. आता परत दूध व्यवसायाकडे लोक वळायला लागलेत आणि येतात. असंच निसर्गाने साथ द्यावी शेतकऱ्यांना, बस एवढीच अपेक्षा आहे. आता इकडं पण भाऊंचं एक वैशिष्ट्य आहे बघा, ते काय म्हणतात त्याला, आता आम्हाला पाण्याचं खाली क्षेत्र खूप कमी आहे बरं का. आता वरती आम्हाला 9 एकर जमीन आहे, पण ते कोरडवाहू आहे. आता तिथं पण हरभरा वगैरे केलेला आहे भाऊंनी. आणि इथं जे आहे ना मळ्यामध्ये, तर एका काय म्हणतात त्याला गुंट्याचा विचार करून आहे ना मायक्रो लेवलला त्याचा उपभोग घेतात. म्हणजे बघा आता तुम्हाला इथं दाखवतो बॅक कॅमेराने. हा बघा इथं कसं केलेलं आहे बघा, हे शेपू. आता हे ड्रीपवर ही पपई आहे बरं का, इथं पण पपई या भागात पण. आणि आतल्या बाजूला बघा आता इथे तोपर्यंत मधला भाग उपयोगात कसा आणला बघा. ही मेथी केलेली आहे, पलीकडे कांदा केलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. म्हणजे त्याचा सदुपयोग केलेला आहे. आणि सगळ्यात मेन बघा आपला सगळ्यात मोठा हा गाडगी आंबा आपण ज्याला म्हणतो ना, ज्यांनी अगोदर बघितलाय ना हा कसा आहे त्यांना माहीत आहे किती मोठा होता. जवळपास 1.5 ते 2 किलोचा एक आंबा होतो. आणि हे झाड किती मोठं आहे हे बघू शकता. आणि ह्याची आंब्याची साईज ही खूप अट्रॅक्शन आहे बऱ्याच लोकांना. आमच्या भागात आजही लोक विचारतात की आहे का आंबा. असं एक आंब्यावरती पूर्ण कुटुंबाचा रस होतो, एवढा मोठा आंबा होतो हा. आणि सुदैवाने यावर्षी खूप छान मोहर लागला याला. पाणी असेल तर वेळा लागतोच. आणि त्यामुळं ड्रीप पण त्याला त्या मेन झाडाला पण भाऊंनी केलेली आहे बघा ड्रीप. तिथं पॉईंट काढलेला आहे, त्याच्यामुळे आहे ना पाणी याला मुबलक मिळतं. त्यामुळं खूप छान मोहर लागलेला आहे यावर्षी. त्यामुळं यावर्षी आंबा खायला खूप मिळणार आहे आपल्याला. बघू शकता किती मोहर लागलेला आहे बघा. हे मोहर वगैरे नाही ना, हे की चांगलं पर्जन्यमान झालं याचं लक्षण आहे बरं का. आपल्याला सगळीकडे बघायला मिळेल यावर्षी खूप छान मोहर आलेला आहे. आणि हे बघा कोथिंबीरला बिया आल्यात, म्हणजे ज्या काही राहिलेली होती कोथिंबीरला तसंच ठेवली भाऊनी. याच्या बिया होतील आता. तर आता इथून दिसेल बघा मोहर कसा लागलेला आहे आंब्याला या साईडने. आणि इथं बघू शकता हे गाजर आहे बघा, हे गाजर केलेले इथं. म्हणजे भाऊंचं हे असतं की ह्याच्यावरनं काय होतं, अरे एक मिनिट तुम्हाला काळवीट बघायला मिळेल बघा. हे बघा हे बघा हे बघा, अरे बापरे किती छान योगायोग आहे बघा. आपल्याला हरणाचं काळविटाचं दर्शन पण झालेलं आहे. यांचं पण निवासस्थान आहे बरं का. आपण मुक्त छंद विहार करतात बघा. बघा किती छान आहे बघा हे. आता इथं आतमध्ये खूप हरणं असणार आहे, कारण आमच्या भागात हरणाचं प्रमाण खूप जास्त आहे. तर हे बघू शकता या बाजूने तुम्हाला बघायला मिळेल हा मोहर किती लागलाय मोहर बघा. तर ह्याच्यातला 10% जरी टिकला, 10 किंवा 5% आहे ना तरी टिकला तर खूप आंबा खायला मिळणार आहे आपल्याला. म्हणजे कारण याच्यात एवढा टिकू शकत नाही, कारण आंबा खूप आहे ना आकाराने मोठा असल्यामुळे ना एवढा मोहर असून मी उपयोग नाही, त्याला टिकत नाही. आणि जेवढा म्हणजे त्यातला एका मोहरला 2 जरी आंबे शिल्लक राहिले ना तर पूर्ण झाड पूर्ण खाली येईल अशा पद्धतीने परिस्थिती असते.
कारण कमीत कमी 1 ते 1.5 किलो 2 किलोपर्यंत आंबा मोठा होतो. आणि यावर्षी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन मी तुम्हाला. जे काही नवीन आहे चॅनलमध्ये त्यांना विश्वास बसणार नाही की 2 किलोचा आंबा असतो का, तर ते तुम्हाला यावर्षी नक्की बघायला मिळेल. आणि त्यामुळं पुढे येणारे ब्लॉग नक्की पाहत राहा, तुम्हाला दिसेल यावर्षी. आणि आपले ओल्ड ब्लॉग जर बघितले ना तिथं पण तुम्हाला बघायला मिळेल. आपण दाखवलेले ते आंबे 1-1.5 किलोपर्यंत झालेले आहेत ना, जुन्या ओल्ड ब्लॉगमध्ये आहे, ते पण बघू शकता तुम्ही. तर चला आता मी थोडंसं बाकी इकडं मकवण वगैरे केलेलं आहे म्हशीसाठी. आणि आता खूप छान झाले बघा. ही चिंचा खूप छोट्या छोट्या होत्या, बघता बघता किती मोठे झालेत बघा. मोरवंडी म्हणतात याला. मोरवंडीमध्ये कसं असतं म्हणजे एकदम झाडी, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे या भागामध्ये आमच्या. भारी वाटतं. झाडं असल्या बघा, जिथं झाडं जास्त आहेत तिथं मन रमतं. त्यामुळे ना जास्तीच्या झाडं लावली पाहिजे, जगवली पाहिजे. आणि ती थोडीशी साक्षरता यायला लागली आता. आणि ती पुढच्या पिढीला पण आपल्याला ते द्यायचं असेल ना वारसा, तर ते सगळ्या गोष्टी टिकवल्या पाहिजेत. अशा स्वर्ग सुख आहे शेत म्हणजे. बघा, आपण शहरात गेल्यानंतर या गोष्टी नक्कीच मिस करतो. आणि प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत आहे, शहरामध्ये राहत आहे, खूप धकाधकीचं जीवन जगत आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की गावाकडे जावं, असं क्षण काही आपण कुटुंबासोबत घालवावं. तर नक्की आल्यानंतर असा आनंद घ्यायचा प्रयत्न करा. तसं मी गावी आल्यानंतर शेतात जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करतो. आणि शेतात मी मस्त बसलेलो होतो वाटाणे शेंगा वगैरे खात, तर त्यावेळेस वर्षाचा फोन आला. चला तर आता निघतोय मी. थोड्याशा शेंगा वाटाण्याच्या वगैरे घेतल्या, थोडा भाजीपाला, वांगे वगैरे घेतले, टोमॅटो घेतलेले. तर काही तर मस्त आता शेंगा खात बऱ्याच वेळ बसलो होतो इथे मी. शेंगा इथल्या जवळच्या थोड्याशा तोडलेल्या आहेत. जास्त पण घेऊन वाटलं होतं त्यापेक्षा थोडेसेच घेतलेले आहेत. आणि अशी आपली पपईची बाग तर तुम्हाला जशी जशी मोठी होईल लवकरच येईल. ही लवकरच फळ आहे, त्याला वाढ पण खूप जास्त असते. तर तुम्हाला यावर्षी छान फळ बघायला मिळेल, खायला पण मिळेल. जे इथं जवळचे आहेत त्यांना नक्की इन्व्हाइट करू ज्यावेळेस बाग येईल त्यावेळेस. चला तर आता मी निघतो घराकडे. तर भाऊंना गावातच थोडीशी कामं होते, त्यामुळे मी एकटाच शेताकडे आलो. तर बघा, माझं पूर्ण शालेय जीवन वगैरे गावातच झालेलं आहे. आणि मी शेतातली सर्व पेरणीपासूनची कामं केलेली आहेत. यातलं काम कुठलं येत नाही अशातला भाग नाही. परंतु गावाकडं खरं सांगतो स्वर्ग सुख आहे. आणि आपल्यामध्ये बरेचसे काही गैरसमज आहेत बरं का, की असं वाटतं की बाबा शहरातले लोक खूप सुखी आहेत, तर सगळ्या सोयीसुविधा आहेत त्यांना. आणि शहरातल्या लोकांना असं वाटतं की बाबा इथं आम्ही धक्काधक्कीचं जीवन जगतोय, खेड्यात खूप सुखी समाधानी जीवन आहे. तर दोन्हीकडे संघर्ष आहे, प्लस मायनस गोष्टी असतात बरं का, त्या समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. आणि जिथं समाधान असेल तिथंच सुख आहे. हे बघा ज्वारी ना आपण किती छान आलेली बघा. आता याची हुरडा पार्टी कोण कोण खाल्ली ते सांगा. आमच्याकडं ज्वारीचं बऱ्यापैकी उत्पन्न घेतलं जातं. तूर ज्वारीसाठी, जसं सोलापूर ज्वारीसाठी तसं काय म्हणतात त्याला मोठ्या प्रमाणात घेतला, तसं आमच्याही भागामध्ये ज्वारी मोठ्या प्रमाणात येते. रब्बी ज्वारी म्हणतात त्याला. आता आणखी तेवढं भरलेलं नाही ते, पण ज्यावेळेस भरतील ना त्यावेळेस आरामध्ये भाजून मस्त त्यासोबत शेंगाची चटणी, हुरडा पार्ट्या वगैरे खूप मजा येते हुरडा पार्टी करायला. तर यावर्षी पण जमलं तर वेळ मिळाला तर आपण नक्की हुरडा पार्टीला येऊया. तर हुरडा कोणी कोणी खाल्ला आहे ते कमेंट करून सांगा. कारण या गोष्टीचा आनंद आहे ना बघा, आपण कुठं मॉलला जाऊ किंवा थिएटरला मूवी बघायला जाऊ किंवा काही असेल वेगवेगळे असं आपण विरंगुळा म्हणून काही गोष्टीही करतो ना, त्यापेक्षा या निसर्गाशी आपण ज्या गोष्टीचा आनंद घेतो ना त्याची काय म्हणतात त्याला, त्याचा कशाशी तुलना होऊ शकत नाही. इतका आनंद या सगळ्या गोष्टीमध्ये असतो. तर चला निघतो आता मी घराकडे. येते ज्या टायमाला टाइम पडला तेव्हा फोन करा. आदल्या दिवशी बसून वाट लावली का मॅच येते तिथं. चांगलाय का बाळ पिल्लू? म्हणजे का बर बोलत नाही? का करावं गे आले का? हा हा यो यो आई
मामीनं बोलाय शिकली काय केलंय लई आगाव झाली आहे तीच मामीनं शिकली आहे सगळं. माझ्या येता बर बर सांभाळा आणि जेव्हा टाइम पडेल तेव्हा आदल्या दिवशी फोन करा येते मी. हा बर. आईची तब्येत बरी आहे का? आईची पप्पाची? तर चला आता निघालोय मी तिथून ढोराळा, तिथून मग कोल्हापूर आज रात्री बसायचंय. चर्चा झाली तर वर्षा बोलली आईशी, परत मावशी बोलली आहे की नाही? मावशी बोलली. मावशी काय म्हणते ती? तू जायला गेलीस म्हणून मला असंच करला ती म्हणून तुला बोलायला लावली उगू भांडलायली आहे मला. तर मग ते मावशीला पण माग बोललो होतं मी, म्हणलं आई येत नाही बघ असं तसं सांग म्हणलं होतं. मग मावशीने आईला कावली की तू का जात नाहीस असं तसं. आता का करू मग आता यावेळेस तयार झाली आई. आणि परंतु इथल्या अडचणी बघता सगळं मी निरीक्षण केलं. भाऊची जरा हालच होणार आहे, त्याच्यामुळे कसं आहे तात्पुरतं मला जर सुट्टी मिळाली तर काय अडचण नाही, मग होते ऍडजस्ट. नाही तर मग मला बंदोबस्त लागला तर आई भाऊनी सांगितलं की बाबा आम्ही लगेच निघतो, आहे की नाही? त्याच्यामुळे आता बिंदासपणे निघालोय. जर काय तसा बंदोबस्त लागला तर आई येणार आहे आता यावेळेस, 100% येणार आहे की नाही? येणार नाही तर सगळे तुला म्हणणार आहे तर तुम्ही का जात नाही? होय की मग सगळे भांडलायले, सगळे भांडायला लागले तर. आणि आता ते आईनं पण मनावर घेतले आणि आता आई 100% येणार आहे. तर त्यामुळं कोल्हापूरला पण आई दिसेल असं मला वाटतं लवकरच. तर चला आता मी निघतो. थोडस भाजीपाला वगैरे घेतला आहे की नाही? आणि भाऊ आहे तिकडे बसले तर आमच्या गप्पा वगैरे मस्त झाल्या आणि मस्त वाटते गावाकडे. आणि चाललंय आमचं बघू पुढचं आता भविष्याचं काही सांगत नाही, कसं प्लॅन चाललंय आमचा ते आहे ना. जेव्हा जसं पुढे इम्प्लिमेंट होईल तसं सांगतो मी, आहे की नाही? चला मग येऊ मग आई. तू यायचं आता लगेच. हा आता निघालो रिटर्नला. आणि आपल्या गावातच बघा ही गुराळ आहे, म्हणजे इथं का गुळापासूनचे वेगळे प्रोडक्ट्स आणि गुळ उत्पादन होते. तर इथं ही ऑर्गॅनिक एकदम गुळ आणि ही काकवी म्हणजे पाक पण म्हणतात कोणी कोणी. तर हे सकाळी फ्रेश घेतलेलं हे पाक आहे, तर हे घेतलंय मी. चला निघूया आता. तर अशा पद्धतीनं आलोय मी इकडं ढोराळ्याला. तर फायनली आलोय अशा पद्धतीनं. आणि छकुलीला परत एकदा भेटायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल आमचं बघा छकुल नामदेवाच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. हाय मी किती छान म्हणली तू. लाडू लाडू म्हणायचं नाव रारू म्हणायचं. रारू गऱ्याचं रारू म्हणायची. लहानपणी शेवडू सारखं तर आता शेवण जरा कंट्रोल केलंय. कोथिंबीर वानवळा कोथिंबीर दोडके याला तुरई म्हणतात मारवाड्याच्यात. तुरई हो. शेपू बघते तुमच्या शेतातली, आमच्या दिदूच्या शेतातली का शेपू तुमच्या शेतातली. हो 2-3 दिवस पराठे खायचे मेथीचे. आजच म्हणत होता लेख तुमचा. मग मेथीचे उलटा ते आता डायरेक्ट वांगी. पूर्वी तर खूप वारवळा दिला जातो असल्या शेंगा त्या. वरणा पण आहे मध्ये उसावरची. उसावरली आणि वरवाल्या असतात ना मधल्या त्या बिया हळद मीठ लावून उकडवायच्या आणि हळद मीठ आणि थोडस टाकून वरणा सेमच आहे.
आंब्याला मोहरले लागला यावर्षी मोठे. कोणचा वर्ण त्यालाच वर्ण म्हणते त्यांच्या इकडे. आमच्याकडे वरणाच मध्ये तर आमच्या इकडे उसावरली शेंगमती उजनीला पण. हो का ताई हो काय बघती. चला तर आता इथपर्यंत झालेला ब्लॉग आपला. आणि कसा वाटला कमेंट करून. हो असं पण होऊ शकतं. तुम्हाला मी चहा द्यायला पोळं का. चला तर भेटूया. आता लय भांडणं होणार आमची नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काय भांडणं झालं काय काय झालं आता रामायण पुढच्या भाग मध्ये सांगतो. हो महाभारत काय असेल ना ते पुढच्या भागात सांगतो. आता लय चिडली आता वर्षा. चला बाय. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.